हे पांडुरंगा परमेश्वरा विठ्ठला, युगे 28 झाले तू उभा आहेस विठेवरी. या लेकरूबाळ्या तुझ्या जनतेसाठी. तूच आहेस आमचा कैवारी आणि तूच आहेस आमचा वाली. तूच आहेस आमचा पोशिंदा. विठ्ठला पांडुरंगा, तुझ्या पालखी सोहळ्यासोबत वारकरी पायी चालत आहे. आमचं पुढारपण करत आहे, आमचं नेतृत्व करत आहे. आम्ही जरी घरी असलो तरी आमचा बाप तुझ्या वारीमध्ये पायी चलत आहे. आणि आज तो पायी चलत असला तरी दंड देवळात आणि चित्त पायतनात म्हणल्यासारखं त्याचं सर्व चित्त त्याच्या शेतीमध्ये लागलं रे. भले देवा तुझंच नामचिंतन त्याच्या मुखी असलं तरी ध्यानी सर्व त्याच्या शेत आणि शिवार आहे रे आणि संसार आहे. देवा पांडुरंगा, जरा दया कर आणि तुझ्या जनतेला जरा दिलासा दे. कारण बियाणं पेरून शेतकरी मोकळा झालाय आणि सध्या तो हैराण आहे, परेशान आहे. देवा बघ एकदा, बघ पाठीमागे सुद्धा पाखरू तुझीच धावा कराले. अरे पाखरू सुद्धा पेरते व्हा म्हणून आदेश देऊन मोकळा झाला. आदेशाचं पालन करून शेतकरी मोकळा झाला. आता तुझ्या वारीची आस लागली, दर्शनाची आस लागली म्हणून शेतकरी माझा दर्शनाच्या बारीमध्ये उभा आहे आणि हळूहळू हळूहळू पाऊले चालत ती पंढरीची वाट म्हणत तो पाऊले चालायला लागलाय. पण त्याचं सर्व ध्यान त्याच्या शेतीवर आलेलं आहे. विचारात पडलाय तो शेतकरी, कसं होईल म्हणून. पांडुरंगा, पाऊस नाही पडला तर ह्या सालमान बिघडून जाईल. सालमान बरोबर येणार नाही, सुगी पिकणार नाही. तूच आहेस या जगाचा पोशिंदा. येऊ दे ढगांच्या लहरी आणि बरसू दे पावसांच्या सरी. पांडुरंगा परमेश्वरा विठ्ठला, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.